हरे कृष्ण। तर आज आपण भगवद्गीतेचा 10वा अध्याय पाहणार आहोत। या अध्यायाचं नाव विभूती योग। तर मागच्या अध्यायात भगवंतांनी गुह्य ज्ञान दिलं आणि सगळ्यात गुह्य ज्ञान काय आहे? मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू। आता साहजिकच अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला की या प्रकारे भक्ती करायची आहे, पण भक्ती करण्यासाठी मला तुमच्याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे। आणि ही जी गोष्ट होती ही भगवंताने हेरली आणि भगवंताने ठरवलं जे आपण 9व्या अध्यायात सांगितलंय त्याचे डिटेल्स, त्याचा विस्तार आपण आता 10व्या अध्यायामध्ये सांगूया। म्हणजे अध्यायाचं नाव विभूती योग। सो अध्याय चालू कसा होतो? भगवंत म्हणतात, भूय एव महाबाहो शृणुमे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकामया। तुला मी अजून डिटेलमध्ये ज्ञान देतो आहे, कारण का तुम्हाला फार प्रिय आहेस। यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकामया। आणि हे जे ज्ञान आहे हे सहजगत्या कोणीही समजू शकत नाही। मला सहजगत्या समजणं सोपं नाहीये। नमे विदु सुरगणाः प्रभवं न महर्षया अहम आदिर्हि देवानां महर्षीणां सर्वशः। तर मला मोठे मोठे ऋषी आणि देवता समजू शकत नाहीत। नमे विदु सुरगणा, सुरगणा म्हणजे देवता, प्रभवं न महर्षया, का तर सर्व देवतांचा मी आदी आहे आणि सगळ्या महर्षींचा, सगळ्या ऋषींचा पण मीच सुरुवात आहे, मीच आदी आहे। तर मला कोणी जाणू शकत नाही। पण जर एखादा मनुष्य मला जाणू शकला, कसा? जसं मागच्या आधी सांगितलं मी, योमाम अजम अनादिमच, की मी अजन्मा आहे, मी अनादि आहे। वेत्ती लोक महेश्वरम, मी सर्व जगताचा नियंत्रक आहे, अशा प्रकारे जर जाणू लागला तर काय होईल? सर्वथा वर्तमानोपी सर्व पापे प्रमुच्यते, की असा मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो। तर सगळ्या गोष्टी उगमस्थान मी आहे। मग कुठल्या कुठल्या गोष्टी उगमस्थान तुम्ही आहात, असा प्रश्न साहजिकच अर्जुनाच्या मनात पडेल। सो भगवंत सांगतात कुठल्या कुठल्या गोष्टींचं उगमस्थान मी आहे? सगळ्या, बुद्धी, ज्ञान, त्यानंतर भय, अभय, सुख, दुःख, समा, दम, सत्यम, त्यानंतर अहिंसा, समता, तुष्टी, हे जे जे काही चांगले गुण दिसतात या सगळ्या चांगल्या गुणांचं उगमस्थान मी आहे। एवढंच नाही, जे जे लोक हे जगात हे गुण धारण करतात ते सगळे महर्षी, सप्तऋषी ज्याला आपण म्हणतो, आपण आकाशात पाहिलं तर ध्रुव तारा सप्तऋषी नावाचा एक तारका समूह आहे। असं मानलं जातं की 7 सर्वोच्च ऋषी आहेत या विश्वातले। या 7 सर्वोच्च ऋषींचा उत्पन्न करता मी आहे। आणि जी संपूर्ण मानव प्रजाती जन्माला आली ती कोणापासून आली? ज्या लोकांपासून आली त्यांना म्हणतात प्रजापती। त्या प्रजापतींचं पण उत्पत्ती स्थान मीच आहे। आता हे जो मला अशा प्रकारे जाणतो, जो मला जाणतो की मी अशा प्रकारे आहे आणि मी या सगळ्यांचं उत्पत्ती आहे, त्याचं वर्तन कसं असेल? आणि भगवंत 4 श्लोकांमध्ये खूप सुंदर प्रकारे हे वर्तन कसं असतं ते सांगतात। साहजिकच जो अशा प्रकारे भगवंताचं ऐश्वर्य जाणतो त्याची स्थिती काय होईल? तो कायम भक्तीमध्ये युक्त होतो आणि भगवंताची भक्ती करतो। आणि म्हणून भगवंत म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भावसमन्विता। जो जाणतो अहम सर्वस्य प्रभो, मी सगळ्या विश्वाचं उत्पत्ती करता आहे, सगळीकडे माझं अस्तित्व आहे। अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते, सगळीकडे माझा विस्तार झालेला आहे। इथे मत्वा, हे जो जाणतो तो बुधा भाव, तो बुद्धिमान व्यक्ती आहे। आणि तो बुद्धिमान व्यक्ती असल्यामुळं तो अत्यंत भक्तिभावानं बुधा भाव समन्विता। काय कृती असेल अशा व्यक्तीची? जाणणं म्हणजे काय करणं? भगवंताची भक्ती करणं म्हणजे काय करणं? जसं मागच्या आधी आपण पाहिलं, मन मना भव मद भक्त म्हणजे करणं नक्की काय, कृती काय करायची आहे? तर भगवंत खूप सुंदर अध्यायात प्रॅक्टिकली असा भक्त काय करतो? मच्चिता मद्गता प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च। साहजिकच असा भक्त काय करतो? मच्चिता मद्गता प्राणा, तर चित्त, त्याचा प्राण जो आहे, त्याचं सगळं चित्त, सगळा प्राण, सगळी गती माझ्यावर असते। आणि असा भक्त काय करतो? बोधयंतम परस्परम, असे 4 भक्त काय जमतात एकत्र आणि काय करतात? सत्संग करतात। सत्संग म्हणजे काय?
अशा लोकांबरोबर संग ज्यांना भगवंताची भक्ती करायची इच्छा आहे, ज्यांना भगवत भक्तीमध्ये प्रगती करायची इच्छा आहे, अशी लोक एकत्र येतात, असे भक्त एकत्र येतात आणि बोधयंतम परस्परम, ते एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करतात. बघा, लोकांना ना काही ना काही बडबड करायची इच्छा असते. आपण खेडेगावात पाहतो, त्याला म्हणतात गावचा कट्टा. त्या गावच्या कट्ट्यावर ग्रामकट्टा त्याला म्हणतात. त्या गावच्या कट्ट्यावर लोक जमवतात सकाळी सकाळी आणि काय बडबड करतात, काही टाइमपास, पॉलिटिक्स, त्यानंतर गावात काय घडलं, अफवा सगळ्या गावातल्या, काही बडबड करून वेळ वाया घालवायचा. 4 बायका जमतात, कोणाबद्दल बोलतात, साधारणपणे 5 बाईविषयी बोलतात आणि म्हणतात अरे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे. तासभर बोलतात त्या बाईविषयी आणि म्हणतात जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, असं म्हणून सोडून देतात. मग जाऊ दे तर बोलायचं कशाला मग? कारण ही बोलायची प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये आहे आणि हीच प्रवृत्ती भक्त लोक कशामध्ये वापरतात? पूर्णपणे ती भगवंताविषयी, भगवंताच्या कथा बोलण्याविषयी वापरतात. आणि अशा प्रकारे माझ्याविषयी कथन केल्यानंतर, भगवान श्रीकृष्णाविषयी कथन केल्यानंतर, कथयंतश्च माम नित्यम, 24 तास त्यांचा विचार काय असतो? भगवंताच्या कथा करायचा. आणि एवढंच नाही, ते करून त्यांना कंटाळा येतो का? जसं मगाशी उदाहरण पाहिलं आपण, 4 बायकाच बोलतात तासभर एका बाईविषयी आणि कंटाळतात बोलून 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 आणि म्हणतात जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे. पण हे माझे भक्त आहेत, हे कधीच कंटाळत नाही. तुष्यंतीच रमंतीच, ते कायम आनंदी होतात आणि रममाण होतात. जो भगवंताच्या कथांमध्ये रममाण होऊ शकतो त्याला कुठलीच भौतिक वेदना स्पर्श करू शकत नाही. श्रीमद भागवतात एक सुंदर श्लोक येतो की वृंदावनामध्ये नंद महाराज आणि गोपजी होते, त्यांना कधीच जीवनातील दुःख जाणवायचे नाहीत. का बरं? इथे नंदादयो गोपा कृष्ण राम कथामृता कुर्वन्ति रममाणस्य नाविंदम भववेदनाम. कारण ते कायम कृष्ण आणि राम म्हणजे बलराम, कृष्ण आणि बलरामच्या कथांमध्ये कायम ते रममाण होऊन जायचे. आणि जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णाच्या कथांमध्ये, त्यांच्या गोष्टी ऐकण्यामध्ये, त्यांच्याविषयी चिंतन करण्यामध्ये रममाण होतो, त्याला कधीच भववेदना, या जगात दुःखाचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. ह्याचं एक भौतिक रूपात उदाहरण घ्यायचं म्हणलं तर जीवनातले दुःख, जीवनातले क्लेश, जीवनातल्या समस्या कशा आहेत? एका इमारतीच्या उंचीप्रमाणे आहेत. ती इमारत आपण खालनं बघितली तर ती फार मोठी वाटते, पण तीच इमारत आपण जर हेलिकॉप्टरमध्ये बसून बघितली, विमानामध्ये बसून बघितली तर ती इमारत काळ्या पेटीवर दिसते, कदाचित दिसणार पण नाही, विमान एवढ्या उंचीवरती असतं. त्याचप्रमाणे जो भक्ती करत नाही, जो भगवान श्रीकृष्णाविषयी बोलत नाही, जो भगवान श्रीकृष्णाचं नाम जप करत नाही, त्याची अवस्था कशी आहे? पहिल्या व्यक्तीप्रमाणे, जो तूच इमारत खालनं पाहतोय. पण जो भगवान श्रीकृष्णाविषयी ऐकण्यामध्ये, बोलण्यामध्ये, त्याचं नाम जप करण्यामध्ये सतत मग्न आहे, रममाण आहे, त्याची अवस्था कशी आहे? हेलिकॉप्टरमध्ये बसल्या माणसाप्रमाणे. बिल्डिंगची उंची तेवढीच आहे, उंची कोणाची बदलली आहे? माणसाची बदलली आहे. सो जो भक्ती रममाण होतो त्याची आतली उंची एवढी वाढती, आतला आनंद एवढा वाढतो की बाह्य दुःख त्याला समस्या करत नाहीत. आणि अशा व्यक्तीला मी काय करतो? भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. अशा व्यक्तीला जो सतत माझ्यामध्ये युक्त आहे, मी आत्मबुद्धी देतो, जेणेकरून तो वेगानं माझ्यापाशी येऊ शकेल. त्याला आत्म मी ज्ञान देतो की तुला काय केलं पाहिजे, अजून तुझी नेहमीची कामं जी आहेत तू कशी वेगानं करू शकशील, ही बुद्धी त्याला मी देतो, जेणेकरून तो जास्तीत जास्त वेळ माझ्या भक्तीमध्ये घालू शकेल. सो लोकांना जेव्हा म्हणतात भक्ती करा, गीता वाचा, नामजप करा, लोक काय म्हणतात? वेळ नाही, आम्हाला वेळ नाही हे करायला. पण भगवंत सांगतात अरे माझ्यासाठी वेळ काढा. तुम्ही जर माझ्यासाठी वेळ काढलात तर जो तुमचा वेळ उरलाय त्याच्यामध्ये तुमची कामं अधिक वेगानं कशी आणि योग्य प्रकारे करू शकाल ही आत्मबुद्धी तुम्हाला मी देईन. सो भगवंताची भक्ती करणं, आपला वेळ वाया जात नाही, आपला वेळ हा अधिक चांगल्या प्रकारे वापरला जातो. आपली जी कामं असतात ती अधिक इफिशियंटली, अधिक योग्य प्रकारे, अधिक वेगानं होत असतात. पण एखाद्या व्यक्ती म्हणेल की भगवंताशी जाण्याचं म्हटल्यावर गीता वाचली पाहिजे आणि त्याचे ज्ञान असलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, हुशारी असली पाहिजे, तर भगवंताकडे अजिबात गरज नाहीये. आणि पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजन्तमः नाशयामि आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. एखादा करू शकत नसेल, गीता वाचू शकत नसेल, गीता समजून घेऊ शकत नसेल, त्याला ज्ञान समजत नसेल, तरी पण तो यातनं वर येऊ शकतो जर त्यानं प्रामाणिकपणे केवळ भक्ती तत्वाचं पालन केलं, गुरुकडनं ऐकून.
भक्तांकडनं ऐकून भक्तीचं पालन केलं तर अशा व्यक्तीच्या हृदयातनं मी त्यांचा अंधकार नाहीसा करतो आणि हृदयातनं ज्ञानाचा दिवा लावतो, जेणेकरून असा व्यक्ती पूर्णपणे माझ्या ज्ञानानं युक्त होऊ शकेल. तर या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं की कसं मी भक्ताशी आदान प्रदान करतो आणि त्या भक्ताला जो अशा प्रकारे माझं चिंतन करतो की मी सर्वत्र आहे, त्याला कशी बुद्धी देतो ज्याद्वारे तो वेगानं माझ्याकडे शकेल आणि एका विशिष्ट भावाद्वारे विशिष्ट रसाद्वारे तो माझ्याशी आदान प्रदान करू शकेल. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन जो आहे, अर्जुनची खात्री पटते की भगवंत हे भगवान श्रीकृष्णच आहेत आणि अर्जुन पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये हे मान्य करतो. अर्जुन म्हणतो, परब्रह्म परम धामम पुरुषम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदैवम अजम विभू. तुम्ही परब्रह्म आहात, तुम्ही सर्वोच्च ब्रह्म आहात, परम धाम आहात, तुमचं धाम जे सर्वोच्च आहे आणि तुम्ही शाश्वत पुरुष आहात, तुम्ही आदिदेव आहात, तुम्ही अजन्म आहात, तुम्ही अव्यय आहात. ह्याची मला खात्री पटली आहे. म्हणजे माझीच खात्री पटलेली नाही आहे. आहुस्त दृश्या सर्वे देवर्षी नारदस्तथा आसितो देवलो व्यासो स्वयंचैव ब्रवीची मे. का बरं खात्री पडली आहे? स्वयंचैव ब्रवीची मे, तुम्ही स्वतः मला सांगितलं आहे. प्लस देवर्षी, मोठे मोठे ऋषीज, नारद मुनी, आसित ऋषी, देवल ऋषी आणि व्यासदेव यांनी स्वतः हे सांगितलंय की पूर्ण पुरुषोत्तम भगवान कोण आहे, परमेश्वर कोण आहे, एकच आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः भगवान श्रीकृष्ण. आणि तुम्हाला जाणणं सोपं आहे का? अजिबात नाही. मोठ्या मोठ्या देवता, मोठे मोठे असुर, ऋषीगण तुम्हाला जाणू शकत नाहीत. फार अवघड आहे तुम्हाला जाणणं. केवळ तुमच्या अंतरंग शक्तीद्वारेच तुम्हाला जाणता येतं. थोडक्यात अंतरंग शक्तीद्वारे म्हणजे काय? ज्याच्यावर तुमची कृपा होती किंवा तोच व्यक्ती तुम्हाला जाणू शकतो. आता तुम्हीच मला सांगितलंय 10व्या श्लोकात भगवंत म्हणतात, अहम सरस्य प्रभव मत सर्वम प्रवर्तते, की मी सगळीकडे आहे, सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. अशा प्रकारे जो मला जाणतो तो विशिष्ट प्रकारे बुधा भाव समन्विता, तो अत्यंत प्रेमानं माझी भक्ती करतो. आता अर्जुन म्हणतो की मला ती भक्ती करायची आहे, मला सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र तुमचं दर्शन घ्यायचं आहे. तर मला तुमच्या या ऐश्वर्याचं वर्णन करून सांगा की ज्या ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्वत्र व्याप्त आहात. प्रत्येक गोष्ट पाहिल्यानंतर मला त्यात तुमचं दर्शन कसं होईल, कसं मी ओळखायचं की त्यात तुम्ही आहात, एखाद्या ठिकाणी तुमचं अस्तित्व जाणवायचं कसं, हे जर मला आत्ता बद्ध अवस्थेत पाहायचं असेल तर मला तुमचं ते विस्तार रूप समजावून सांगा. कारण का भगवंतांना याची देही याची डोळा पाहणं शक्य नाही. 3 प्रकारचे डोळे असतात. पहिले असतात त्यांना म्हणतात चर्मचक्षू. आपण जे पाहतो या डोळ्यांनी त्याला म्हणतात चर्मचक्षू. चर्मचक्षुद्वारे काही मर्यादित गोष्टी आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ इन्फ्रारेड रेज जे रिमोट कंट्रोल निघतात आपण पाहू शकतो का? नाही, कारण त्याची फ्रिक्वेन्सी वारंवारता फार कमी आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज आपण पाहू शकतो? नाही पाहू शकत, कारण त्याची वारंवारता फ्रिक्वेन्सी फार जास्त आहे. जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये पाहू शकत नाही, कमी फ्रिक्वेन्सीमध्ये पाहू शकत नाही, मर्यादित वारंवारता असले किरण आपण पाहू शकतो या चर्मचक्षून. दुसरं असतात ज्ञानचक्षू. म्हणजे काय? उदाहरणार्थ पंखा फिरतोय, या पंख्या फिरण्यामागे जे बल आहे ते कशामुळे निर्माण होतं? चुंबकीय क्षेत्रामुळं. आता कोणी चुंबकीय क्षेत्र पाहू शकतं का? नाही पाहू शकत, पण इंजिनियर हे पाहू शकतो, कारण त्याला त्यामध्ये ज्ञान असतं. त्याला कळतं की आतमध्ये काय घडतंय, त्या ज्ञानाद्वारेच पाहू शकतो काय आतमध्ये घडतंय. सो ज्ञानचक्षुला म्हणतात. आणि तिसरे असा प्रेमचक्षू किंवा दिव्यचक्षू, ज्याच्यावर भगवंताची विशेष कृपा होती त्याला ते डोळे प्राप्त होतात आणि त्या डोळ्याद्वारेच भगवंतांना प्रत्यक्ष पाहता येतं. माझ्याकडे ते डोळे नाही आहेत, पण मला या अवस्थेत तुम्हाला सर्वत्र पाहायचं आहे जशी आपली अवस्था आहे. कसं होतं मला मी पाहू शकतो. कृपया मला ते विस्तारानं सांगा, कारण तुमच्याविषयी ऐकण्यामध्ये मला अधिक अधिक आनंद होतो. सो हाच फरक आहे भगवंताविषयी ऐकणं आणि भौतिक गोष्टीविषयी ऐकणं. भगवंताविषयी आपण जेवढं ऐकू आपल्याला अजून ऐकावंसं वाटतं, आपल्याला बोर होत नाही, कंटाळ येत नाही. पण भौतिक गोष्ट कशी आहे, आपण जेवढी अधिक करू तीच गोष्ट अधिक अधिक केली तर त्याचा कंटाळा यायला लागतो. सो एखादी गोष्ट आध्यात्मिक आणि भौतिकामध्ये कसं ओळखायचं? आपण ती गोष्ट जितक्या वेळा करू जर आपला आनंद वाढत असेल तर साहजिकच ती गोष्ट आध्यात्मिक आहे. पण एखादी गोष्ट वारंवार केली आपल्याला कंटाळा येत असेल, बोर होत असेल, काहीतरी नवीन गोष्टी करायची इच्छा असेल,
ओळखायचं की आपण भौतिक गोष्ट करत आहोत. एखादा पिक्चर पाहिला आपण, तोच पिक्चर आपण 10 वेळा पाहिला तर 11 वेळा कंटाळा येतोपर्यंत. पण तोच हरे कृष्ण मंत्र जितका अधिक वेळा बोलू तितका अधिक आनंद येतो. त्याच कृष्णाच्या कथा जितक्या अधिक वेळा ऐकू तितक्या अधिक आनंद येतात. तेच भगवंताचं चिंतन जितका अधिक करू तितका अधिक आनंद येतो. सो अजून काय म्हणतो, मला डिटेलमध्ये विस्ताराने सांगा जेणेकरून मी अधिक 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 तुमच्याविषयी चिंतन करू शकेन आणि अधिक अधिक तुमच्याविषयी ऐकू शकेन. आता हे जे भगवंत ऐकतात, भगवंत अर्जुन म्हणतात, ओके तुला सर्वत्र मला दर्शन करायचं या अवस्थेमध्ये, बद्ध अवस्थेमध्ये कसं करू शकशील? मी तुला माझ्या विभूती सांगतो. विभूती म्हणजे काय? सो 2 प्रकार आहेत, एक आहे भगवंताचा अवतार आणि एक आहे भगवंताची विभूती. भगवंताचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष भगवंत वेगळ्या रूपात अवतरित होतात, ते भगवंतच असतात, ते भगवंतापासून अभिन्न असतात. पण विभूती म्हणजे ती गोष्ट भगवंत नसती, पण एखाद्या समूहामध्ये ती गोष्ट जी आहे ती सर्वोच्च असते. आणि कुठल्याही समूहामध्ये एखादी सर्वोच्च गोष्ट जी आहे ती भगवंताचं प्रतिनिधित्व करते. उदाहरणार्थ की एखाद्या माणसामध्ये राजा हा सर्वश्रेष्ठ आहे. सो राजा हा काय आहे? भगवंताचा प्रतिनिधी आहे. राजा आणि भगवंत एक नाहीत, आपण फरक समजून घेतला पाहिजे. पण राजा हा भगवंताचा प्रतिनिधी आहे, कारण समूहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो आहे. सो आपण एखादी गोष्ट एखाद्या समाजात सर्वश्रेष्ठ पाहतो, आपण जाणलं पाहिजे, आपण समजलं पाहिजे की ती भगवंताची विभूती आहे. त्या गोष्टीवरती, त्या व्यक्तीवरती भगवंताची विशेष कृपा आहे म्हणून ती सर्वश्रेष्ठ झाली आहे. कुठलीही गोष्ट, कुठली वस्तू, कुठली व्यक्ती ही भगवत कृपेशिवाय महान होऊ शकत नाही. सो अशा विभूती ज्यावेळी तू पाहशील त्यावेळी तुला जाणवेल की तिथं माझं अस्तित्व आहे आणि तुला माझी आठवण येईल. आणि या विभूती अनंत आहेत, असंख्य आहेत. पण थोडक्यात मी तुला सांगतो, आता भगवद्गीतेत 10व्या भरपूर विभूती दिलेल्या आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात काही विभूती ऐकणार आहोत. उदाहरणार्थ भगवंत म्हणतात, आदित्यानाम अहम विष्णू. देवतांमध्ये मी कोण आहे? विष्णू आहे. देवतामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? भगवान विष्णू, जे कृष्णाचं रूप आहे, जो कृष्णाचा अवतार आहे. त्यानंतर जे तेजस्वी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सूर्य आहे. जे नक्षत्र आहेत त्याच्यामध्ये चंद्र आहे. का? नक्षत्र अनेक आहेत पण चंद्राचा प्रकाश सर्वश्रेष्ठ आहे म्हणून नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे. आणि जे दैत्य आहे त्यात प्रल्हाद आहे. दैत्यामध्ये सर्वश्रेष्ठ दैत्य कुठला आहे? प्रल्हाद महाराज. देवतांमध्ये मी इंद्र आहे. इंद्र जो आहे देव स्वर्गाचा राजा आहे. शस्त्रामध्ये वज्र आहे. वज्र हे शस्त्र असं आहे जे ज्याला तोड नाही असं म्हणलं जातं. जिथं वज्र लागतं तिथं व्यक्तीचा मृत्यू होणारच, हे गॅरंटेड असतं. नद्यांमध्ये मी गंगा आहे. सगळ्या नद्या सर्वश्रेष्ठ आहेत पण त्यात गंगा जी आहे ती अधिक प्रभावी आहे. गंगा ही अधिक महान नदी आहे म्हणून ती माझं प्रतिनिधित्व करते. तर पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. सगळेच पांडव महान आहेत पण अर्जुन अधिक विशेष पांडव आहे कारण का तो भगवंत श्रीकृष्णाचा विशेष महान भक्त आहे आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. जे शस्त्र पकडतात त्यामध्ये मी राम आहे. रामबाण हा अचूक उपाय आहे असं मानलं जातं. पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. पर्वत अनेक आहेत पण हिमालयाचं वैशिष्ट्य विशेष आहे. हिमालय म्हटलं काय रे वा, भव्य दिव्य पर्वत. सो हिमालय पर्वत ही शक्ती जी आहे, त्याचं वैभव जे आहे, त्याची भव्यता जी आहे ती माझं अस्तित्व दर्शवती. अशी अनेक 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 ऋषींमध्ये मी बृहस्पती आहे. त्यानंतर घोड्यांमध्ये मी उच्चश्रवा घोडा आहे, जो सागर मंथनातून निघालेला घोडा आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे. असे अनेक अनेक विभूतींची माहिती भगवंतांनी दिलेली आहे. भरपूर विभूती आहेत. मग या विभूती बघून आपल्याला काय होतं? भगवंताचं दर्शन होतं, भगवंताची आठवण येते. जेव्हा मी हिमालय पाहीन मला आठवण येते की अरे ही हिमालयावर विशेष कृपा आहे भगवंताची आणि त्या हिमालय पर्वत विशेष आहे. इंद्रावर विशेष भगवंताची कृपा आहे म्हणून देवतामध्ये श्रेष्ठ इंद्र आहे. सूर्यग्रहावर भगवंताची विशेष कृपा आहे पण सगळ्यात तेजस्वी ग्रह सूर्य आहे. ही आठवण जी आहे, भगवंताची आठवण जी आहे ही आपल्याला या गोष्टींना पाहिली की होती. आणि म्हणून भगवंत म्हणतात या विभूतींद्वारे तू माझं दर्शन करू शकतोस, तू मला पाहू शकतोस. आणि भगवंत म्हणतात यज्जद विभूतिमत् सत्वम श्रीमत ऊर्जित एव वै तत्तत् एवानुगच्छत्वम मम तेजो अंश संभवात. ज्या ज्या विभूती, ज्या ज्या गोष्टी भव्य दिव्य पाहतोस जगात, जिथं कुठे महानता पाहतोस ती काय आहे? माझ्या
कृपेचा, माझ्या शक्तीचा एक अंश आहे असं समज. आपण विशेषतः मंदिरामध्ये एखादी महान व्यक्ती आली, भले ती भक्त नसेल, पण तिला विशेष सन्मान दिला जातो. का बरं दिला जातो विशेष सन्मान? जर एखादा राजकारणी असेल, भले आजकालचे राजकारणी चांगले नसतात, बरेचसे राजकारणी हे भ्रष्टाचारी पण असतात, तरी पण एखादा राजकारणी जेव्हा मंदिरामध्ये येतो, एखादा राजकारणी विशेष ठिकाणी जातो, त्याला विशेष सन्मान दिला जातो. ह्याच्या मागचं कारण काय आहे? कारण का तो व्यक्ती जो आहे त्या लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यावर विशेष कृपा भगवंताची आहे. भगवत कृपेशिवाय त्या पदी जाणं अशक्य आहे. त्या भगवत कृपेला तो सन्मान हा दिला जातो. आणि सगळ्यात शेवटी भगवंत म्हणतात, अर्जुना, पण या विभूती ऐकून फायदा काय तुला? हे संपूर्ण भौतिक जगत जे आहे, किती भौतिक जगत आहे? आपला एक ग्रह, एक छोटासा ग्रह या विश्वातला आहे. असं अख्खं विश्व आपलं, त्यात अनेक आकाशगंगा आहेत, अशी अब्जावधी विश्व आहेत. आणि सगळी अब्जावधी विश्व मिळून काय बनतं? हे सगळं भौतिक जगत बनतं. आणि सगळं भौतिक जगत काय आहे? जस्ट विष्टभ्याम इदम कृष्णम, एक अंश जगत. माझ्या शक्तीचा फक्त एक अंश आहे. माझ्या शक्तीच्या एका अंशाद्वारे हे संपूर्ण भौतिक जगत निर्माण केलं आहे आणि त्याचं पालन मी करत आहे. हे माझं ऐश्वर्य आहे, हे तू जाणून घे. आणि जो अशा प्रकारे भगवंताचं ऐश्वर्य, भगवंताची विभूती जाणतो, साहजिकच त्याच्या मनामध्ये भगवंताच्या विषयी आदर निर्माण होतो आणि भगवंताची सेवा करायची, भगवंताची भक्ती करायची तीव्रता त्याची अधिक प्रमाणे वाढत जाते. जर आपल्याला जाणीव हवी असं वाटत असेल भगवंताच्या ऐश्वर्याची आणि भगवंताच्या विभूतींची, तर कलियुगात फार सोपा उपाय आहे. आपण केवळ हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप केला नित्य नियमानं, तर आपले डोळे हे चर्मचक्षुकडून प्रेमचक्षुकडे जातील. आणि भगवंताची विभूतीच काय? प्रत्यक्ष रूपानं आपण भगवंताचं याची देही याची डोळा दर्शनही घेऊ शकू. इथं आपला 10वा अध्याय विभूती योग संपतो. हरे कृष्णा.